नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणावरनं लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा करणारी जी योजना आहे तर ही फुटल्यामुळे गेल्या 17 ते 18 दिवसापासून ह्या पाईपलाईनचं जे तर ते काम सुरू आहे। त्याच्यामुळे आता लासलगावजवळ असलेल्या ब्राह्मणगाव या ठिकाणी भर पावसाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी वाटप जे तर ते केलं जात आहे। आपण पाहू शकता का या ठिकाणी जो काही ब्राह्मणगावचा जोशीवाडा म्हणून हा श्रमिक या ठिकाणी एरिया आहे। तर या ठिकाणी नागरिकांजवळ पाणी स्टोरेजची क्षमता ही कमी आहे। मात्र आता 2 दिवसांपासून पाऊस उघडल्यामुळे या ठिकाणी आता तीव्र पाणी टंचाई जी तर ती जाणवत असल्यामुळे ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जे आहेत तर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी टँकरद्वारे इथं पाणी वाटप जे तर ते सुरू करण्यात आलेले आहेत आणि या भर पावसाळ्यामध्ये ही पाणी टंचाई जी तर ती निर्माण झालेली आहे। 16 गाव पाणी पुरवठा योजना ही गेल्या 18 ते 20 दिवसापासून बंद असल्यामुळे जी लोकांची सर्वसाधारण लोकांची जी गैरसोय होत आहे त्याच्यामुळे ती आम्ही लक्षात घेता मी ब्राह्मणगाव उपसरपंच राहुल शेजवळ यांनी ही लक्षात घेतली का आपण लोकांना पाणी दिलेलं पाहिजे। मग ते मी माझ्या खर्चाने लाख ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर असून पण मी माझ्या खर्चाने लोकांना हे पाणी पुरवत आहे। आम्हाला 15-20 दिवस झाले पाणी नाही आहे आम्हाला। आम्ही पाऊस येत होता 2-3 दिवस पावसाचं पाणी भरलं आहे। 2-3 दिवस झाले पाऊस उघडला आहे। आमची पाण्याची खूप वणवण चालू आहे। प्यायलाही पाणी नाही कशालाच पाणी नाही आम्हाला। टँकर आलेला आहे टँकरवरून पाणी भरतोय आम्ही तर त्याच्यावरून पाणी आम्ही भरलेलं आहे। तर लवकरात लवकर पाणी पुरवठा सोडा। 15 दिन हो गए हमको पानी नहीं आना। फिर कैसे पानी भरेंगे? हमें आपसे करना नहीं ना सुना नहीं ना सुना नहीं क्या करना फिर आपसे को पानी आता नहीं है। टँकर आहे हम टैंकर आए भर रहे हम पानी। लवकरात लवकर ह्या 16 गाव पाणी पुरवठा पाईपलाईनचं जे तर ते काम पूर्ण करण्यात यावं अशी मागणी जी तर ती नागरिकांकडून केली जात आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।